भरा याच पेटे, उदती मागुती न भेटे, कोशी फजिती वरपडा, लक्षे 84चा वेढा. जितक्या आपण मनुष्य जन्मात आलो तेवढ्या प्रत्येकाला एक महत्वाची सूचना आहे या अभंगामध्ये. काय म्हणून? आले भरा याच पेटे. आपला हा जो मनुष्य जन्म आहे ही एक प्रकारची बाजारपेठ आहे असं अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलेलं आहे. आता आपण सर्वजण मनुष्य जन्माच्या बाजारपेठेला आलेलो आहोत. आले भरा याच पेटे, उडती मागुती न भेटे. आता यानंतर ही मनुष्य जन्माची बाजारपेठ नक्की मिळेल याची शाश्वतीन भरोसा देता येत नाही. आता प्रत्येकाला ही मनुष्य जन्माची बाजारपेठ मिळालेली आहे असा अभंगाच्या पहिल्या चरणाचा अर्थ होतो. मध्ये भरा म्हणून एक शब्द आलेला आहे, आले भरा. भरा या शब्दाचा अर्थ असा होतो, आपण जसं 8 दिवसाला बाजारला पेठेला जातो, बाजारात पेठेत गेल्यानंतर तिथून काही ना भरून घ्यायला का काय म्हणालो तुम्ही, हा लय उचलाला वरच्या हळू हळू हळू. आपण जसं 8 दिवसाला बाजारपेठेला जातो तिथून बाजारातून काही ना काही मालाची भराभरी करून आपण आपल्या घरी येतो. जसं बाजारात पेठात आपण माल भरतो ना, तशी ही सुद्धा मनुष्य जन्माची बाजारपेठ आहे. या मनुष्य जन्माच्या बाजारपेठात आपण आलो तर या पेठेमध्ये महत्वाचा, साजायचा, शोभायचा, अत्यावश्यक, जीवन आवश्यक, सुंदर अशा प्रकारचा माल भरा. आले भरा याच पेटे. कोणी म्हणतील महाराज हे तुकाराम महाराजांनी कोणतं नवीन सांगितलं, माल भरा माल भरा. हे तो झोपेतून उठलं तेव्हापासून झोपी जाईपर्यंत भराभरीन सावरासावरी रोजच चालू आहे की. आज जन्म आपला कशामध्ये चाला? पेरणीचा मोसम आला की खताची बियाची भराभरी चालू झाली, पिकाची पसर पडली ना आबाला रंग काढला की झाकाझाकी सावरासावरी, कशात भरायचं कुठं तर पांगवायचं, सावरासावरी तर भराभरीचा जन्म आहे. महाराज माल भरा कस काय म्हणले? महाराज म्हणले मी तो माल भरा म्हणलो नाही म्हणले, मनुष्य जन्माच्या बाजारपेठेतला माल म्हणलो म्हणले. हा मग हे आम्ही जे रात्रंदिवस धावपळ करालो, पळापळी मरमर करालो, ते सगळं बेकायदेशीर राहायला कोणत्याच कानूनचा आणि शास्त्राचा आधार नाही. प्रत्येक माणसाला करू वाटेल तशी केलेली बराबरी आहे. मग तुकाराम महाराज माल भरा म्हणतात, तो कोणता? मनुष्य जन्माच्या पेठेतला. मग या बाजारपेठेत आल्यानंतर कोणता माल भरला पाहिजे त्याची सुद्धा माहिती सांगितली. देहगावाच्या बाजारात जाऊ, रामनामाचे केने विकत घेऊ. मनुष्य जन्माच्या बाजारपेठेत आल्यानंतर रामनामाचा माल भरला पाहिजे. दररोज देवाची पूजा, देवाचं ध्यान, देवाचा नावाचा जप, भजन कीर्तन, पोथी पुराण, अन्नदान, सत्कारे, साधू संत सगळ्याला या बसा म्हणणं, सगळ्यात हसून खेळून मिळून मिसळून राहणं, आपण सगळे एकच आहेत अशी मनामध्ये निर्मळ भावना ठेवून रात्रंदिवस देवदेव करत राहणं, हे मनुष्य जन्माच्या बाजारपेठेतला माल आहे. एकंदरीत या पेठेत आल्यानंतर देवदेवाचाच माल भरा म्हणले की महाराज हो. बरं महाराज नाही देवदेव केलं तर चालत नाही का? या देवामध्ये असं करावंच लागते असं काही आहे का? रोजची पूजा करा, सप्ताह करा, भजन करा, अन्नदान करा, हे असं तुम्ही दोघं बी उठा बरं, मशीन बी काढून टाका. असं काही देवदेव या जन्मामध्ये करावंच लागते, नाही केलं तर चालत नाही का? अशी काही तुकाराम महाराजाची जबरदस्ती आहे का तुम्ही देवदेव कराच, तुम्ही देवाची भक्ती करा, देवाची पूजा करा, नाही केलं तर चालत नाही का? कारण सध्याच्या काळामध्ये कुणच कुणाला सांगायचं आणि शिकवायचं राहिलं नाही. खरी बी गोष्ट एखादा जोर लावून सांगू लागला का नाही, आम्हाला सगळं कळते, आपला आपला धंदा बघ म्हणाले लोक. अशी काही तुकाराम महाराजाची दडपशाही आहे का? तुम्ही या जन्मात आल्यानंतर देवदेवाचा माल भरा, नाही भरलं तर चालत नाही का? त्या अभंगाच्या पुढल्या चरणात त्याची माहिती सांगितली. कोशी फजिती वरपडा, लक्षे 84चा वेढा. महाराज म्हणजे कुणाला माझी दडपशाही नाही, हुकुमशाही नाही, जबरदस्ती नाही. पण तुम्ही जर या मनुष्य जन्मामध्ये देवदेव करण्यासाठी जर हायगाई केली, तुम्हालाच पुढे जड खाईल, तुमचीच हालापेष्टा होईल, तुमचीच फजिती होईल.
उगाच जवळ बसलेल्या माणसाला धोका होऊ नये म्हणून खरं सांगालो म्हणले. कस काय? 184चा वेढा. गंमत कशी आहे, मनुष्य जन्मात आल्यानंतर जे लोक देवदेव न करताना मरतात ना, त्याला हे जन्म संपल्यानंतर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत दुसरा माणसाचा जन्म नसून 84 लाख जन्माची चक्कर देण्यात येईल असा देवानं कायदा काढलेला, याची आपल्याला कुणालाच कल्पना नाही. बस तुकाराम महाराज त्यातले वकील होते. वकील लोकांना काय गुन्हा केला म्हणजे शिक्षा कोणती होते कायद्यानं माहीत आहे, तसं तुकाराम महाराजाला सुद्धा लोकांना काय केल्यास पुढे काय शिक्षा होते याची तंतोतंत माहिती आहे. बस जसा देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्या नेते लोकांना जसे भारत देशाबद्दल कायदे काढलेत की नाही, तसं सृष्टी तयार व्हायच्या टायमाला आमच्या देवानं सुद्धा काही काही कायदे काढलेले. आता माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. परक्याच्या ताब्यातून देश स्वातंत्र्य झाल्यानंतर असे नेते लोक हॉलमध्ये बसले, एकमेकाला विचारले आपला देश चालवायचा कसा. आता पुन्हा तो उभा टाकून सांगायचा आपल्या देशामध्ये चोरी केली तर त्याला कोणती शिक्षा ठेवायची सर्वांना ठरवा. चोरी करणाऱ्याला असा गुन्हा दाखल करायचा आणि शिक्षा व्हायची, सही करायची, झाला कायदा तयार. दारू पिऊन जर भांडणं करत असेल त्याला कोणती कलम लागू करायची, अमुक अमुक कलम, ह्याला ही शिक्षा झाली पाहिजे, काल कायदा तयार झाला. खून करणाऱ्याला कोणती शिक्षा, असं रितशीर कायद्याचं पुस्तक. मला एक जणांनी सांगितलं आपलं भारत देशाचं कायद्याचं घटनेचं पुस्तक एका माणसाला उचलत नाही म्हणे, एवढी घटना तयार करून ठेवली. बस तसं आमच्या देवानं सुद्धा सृष्टी तयार व्हायच्या टायमाला काही कायदे घटना बनवलेल्या येतात. आता सगळे कायदे काही एकाच कीर्तनात सांगण्यात येत नाहीत, व कामापुरते 2-3 कायदे सांगतो म्हणा की आजच्या पुरते. जेव्हा सृष्टी तयार झाली तेव्हा नंबर 1 पहिला कायदा देवाने काढला, प्रत्येक जीवाला कंपल्सरी 1 वेळेस मनुष्य जन्म देण्यात येईल. नंबर 1 कायदा. दुसरा कायदा, मनुष्य जन्मात आल्यानंतर माझी दररोज पूजा करू लागला, माझं ध्यान करू लागला, जप करू लागला, कुणाला तकलीफ नाही, कुणाला त्रास नाही, शुद्ध शाकाहारी राहू लागला, निर्व्यसनी राहू लागला, मस्त सगळ्यात हसून खेळून राहू लागला. अरे मनुष्य जन्म वापरण्याच्या लायकीचा आहे हे गृहीत धरून संपलं की पुन्हा माणसाचा जन्म, संपला की पुन्हा माणसाचा जन्म, असे चंद्र सूर्य येतो पण त्याला फिक्सच माणसाचे जन्म कायमचे करून ठेवण्यात येतील. हा दुसरा कायदा. तिसरा कायदा, मनुष्य जन्मात आल्यानंतर आपली शान आपलं भूषण, काय संत की काय देव की काय भक्ती की काय पूजा मानायलाच तयार नाही. बस खाऊ वाटेल तेवढं वंगळ खायचं, पिऊ वाटेल ते प्याचं, शिवाजी वाटेल त्याला द्यायच्या, असं जर नासधूस करू लागला हे मनुष्य जन्म वापरण्याच्या लायकीचा नाही हे गृहीत धरून ते जन्म संपला की त्याला चंद्र सूर्य येतो पण दुसरा माणसाचा जन्म नसून 84 लाख जन्माची सजा देण्यात यावी असं घटनेमध्ये तरतूद करून ठेवलेली आहे. बस आता जे लोक देवदेव न करताना मरतात ना, त्याला चंद्र सूर्य येतो पण माणसाचा जन्म नसून 184चा वेढा, 84 लाख जन्माची शिक्षा भोगावी लागते. कोणी म्हणतील महाराज हे सगळं खरं असेल का, तुम्ही सांगाले ते बरोबरच असेल का सगळं हे, असे तुमच्या मनामध्ये शंका येईल म्हणून महाराजांना आकडे सुद्धा सांगून टाकले. तुम्ही बसल्या बसल्या हिशेब तर करा की कोणत्या 84 लाख आहे ते मी इकडून सांगतो की तुम्हाला नाव त्याचे. 20 लक्षे येऊनी वृक्षा माझी घ्याव्या, जळचरी भोगाया 9 लक्षे, 11 लक्षे येऊनी किड्या माझी घ्याव्या, 10 लक्षे भोगाया पक्षामध्ये, 30 लक्षे येऊनी पशुच्या घरी, मानवा भितरी 4 लक्षे. आला कसा करायचे बरोबर. आता तुम्ही मृत्यू पावलेत, तुमची 13वी झाली की 14व्या दिवशी तुम्हाला पहिली कलम 20 लाख झाडाच्या जन्माची सजा मिळणार. आता हे सबुतीचे झाडं दिसतात का नाही, सगळे माणसं होती पहिली. कुणं पाराकडे जा, कुणं भजन करा, आपल्याला काही कमी पडले का, त्याच्यावर काही बंद आहे का, काही खाला प्याला कमी आहे का आपल्याला, त्या देवाहून काय गरज आहे. देवानं सांगितलं तुला मजाच कटाळा आलता घेऊ, बस सजा भोगीत म्हणून बस. हे झाड नीट उभे केले बघा, आडवं पडून झोपाय ना, मांडी घालून बसाय ना, त्या बदमाशाने देवाला लय धोका दिलेला आहे. बस ह्या जंगलामध्ये उन्हामध्ये तळत बसते सगळे बिचारी. बस उगीच्या उगी उभं केलं नाही देवानं, हे मस्तीत येऊन हे देवदेव केलं नसल्यामुळे 20 लाख झाडाचे जन्म आहेत असे. 9 लाख पाण्यात राहणारे 29 झाले. 11 लक्ष येऊन किड्या माझी घ्याव्या, 11 लाख किडा मुंगी जीव जंतू हे लाईटवर फिरते ते
ते फवारू फवारू जे तुम्ही सत्यानाश केला का नाही सगळे, 11 लाख जाती आहे दुनियामध्ये. किती झाले? 40. 10 लक्ष भोगा या पक्षामध्ये, 10 लाख चिमणी, रागू, कावळा, घाड, गिदाड इत्यादी 10 लाख, 50 झाले. 30 लक्ष येऊनी पशुची या घरी, 30 लाख पशुचे, कुत्रा, मांजर, बैल, घोडा, शेळी इत्यादी 30 लाख आहे. 80 झाले. मानवा भितरी 4 लक्ष, मानवामध्ये 4 लाख येऊनी आहेत. कोण म्हणतील मानव म्हणजे मनुष्य का? मनुष्य वेगळा आणि मानव वेगळा. मनुष्य फक्त एवढी जात आहे बाईन गडी. मग मानव कुणाला म्हणते? काही काही पशुला माणसासारखे हात आहेत. पशु म्हणाव हात माणसाचे, मनुष्य म्हणाव बाकीचे सगळे अवयव जनावराचे. बस त्याला पशु बी नाही मनुष्यही नाही, दोन्हीच्या सेंटरवर त्याचं नाव मानव ठेवून दिलं. बस. उदाहरणार्थ अस्वल, मानव प्राणी. आता अस्वलाचे हात बघा माणसावणीच आहे. बस. वानर, माकड, ते गोरिला नावाचा एक पशु आहे, राक्षस, भूत. एकंदरीत एवढ्या जन्माची तुम्हाला सजा द्यावी लागेल, एवढ्या जन्माची शिक्षा भोगावी लागेल जर तुम्ही देवदेवाला या जन्मामध्ये हायगाई केली तर, असं अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगितलेलं आहे. 3ऱ्या चरणामध्ये, नाही कोणाचा सांगात, दुःख भोगिता आघात. आता काही लोक म्हणतील जिकडे देव जन्माला घालील तिकडे जावं, आपलं म्हणणं कोण ऐकणार आहे असं म्हणतील. 3ऱ्या चरणात महाराजांनी सांगितलं, हे काही गादीवर बसून पंख्याच्या वाऱ्याला बसून हसू हसू बोलायच्या गोष्टी नाहीत म्हणले. जर पुढे तुम्हाला 84ची शिक्षा चालू झाली, कोण्या जन्मात तुम्हाला सुख मिळणार आहे? दुःख भोगीता आघात म्हणजे एकही जन्म सुखाचा नाही ना आनंदाचा नाही. आता विचार करा तुम्ही, बैलाच्या जन्मामध्ये काय सुख आहे? असा चारा दिसला तर खाता येईना, असं पाणी दिसलं तर पिता येईना, शिंग दुखू लागलं तरी आवत वडावंच लागलं, पाय दुखू लागलं तरी गाडी वडावंच लागलं. काय जन्म सुख आहे त्या? आता कुत्र्याच्या जन्मात काय आनंद आहे सांगावं? भिनी 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 इकडे तिकडे फिरावं, कोणी घास कटका टाकला तर खावं, नका का कोणी टाकणार, सावली बघून झोपले का आर हाड म्हणून कुणी धोंडा घालावं, त्याचा पंचनामा नाही, चौकशी नाही, तपासणी नाही, काय? आता सापाच्या जन्मात काय आनंद आहे? निघालं की हाना हाना, आता त्यानं काही मोकळं फिरावं का नाही पटांगणामध्ये? आज जनावराचं शिंग जर दुखू लागलं तर त्याला धरणी माय जागा देत नाही, एवढी बैलाला तकलीफ आहे. कोणता मालक म्हणते आता 2 दिवस बैलाला आराम करू द्या, गडी शिंग दुखाले म्हणून, पेरणीचं काम सोडून शिंगाकडेच बघू का म्हणते ना, अवताला लावते. त्या जनावराच्या पायाला दुखेक होतंय, चारा पाणी गोड लागत नाही, एवढी तकलीफ असते त्याला त्या पायामध्ये. आथो ना दुःख आहे. बरं महाराज, मग यात जन्मात कुठं सुख आहे? या जन्मामध्ये कधी कधी आनंद आहे इथं? आता इथं बी बरेचसे लोक म्हणते, कोण म्हणते गुडघे दुखाले, कोण म्हणते पाठ दुखाले, कोण म्हणते उभा टाकलं की चक्कर आल्यावर चाले, कोण म्हणते बकल खाऊन लावून डावच वाटाले. आता एक नाही काय दुखणे, प्रत्येक माणसाच्या माग काही ना काही पुढं आहे. कोणी काय काय म्हणतं कसं की चाले मला 2 दिवसापासून उठूच वाटणं झाले, कोणी म्हणा. आता कसं आहे, एक माणूस धड राहील नाही बघा. आता हे प्रत्येक माणसं का नाही उजेडानं कमरा धरून धरून बसलेले, प्रत्येकाच्या मागं पुढं आहे. बस सोयऱ्या धायऱ्यामध्ये ढिलं कसं पडावून टाईट बसला होतो मी, ते तर सगळ्याच दुखाले बघा, काही ना काही काही. उभा टाकताना वक्त तोंड करायला, बसताना वक्त तोंड करायला, दुखतच राहिले सगळं. मग इथं तर कोणतं सुख आहे? बाकीच्या जन्मातलं दुःख सांगितलं, इथं कोणतं सुख आहे? महाराजांनी सांगितलं, या जन्मामध्ये तुमचं काही दुखू लागलं, काही दुःखबी असलं तरी हळूभारी करण्याची तजवीज आहे म्हणजे. पण बाकीच्या जन्मात नाही कोणाचा सांगात. आता ह्या जन्मामध्ये एखाद्याला दुखणं आलं, ह्या दवाखान्यात न्या, त्या दवाखान्यात न्या, सोयरे धारी जमणार, त्याचं हळूभारी करणार. बाकीच्या जन्मात कोण दवाखान्यात नेते? असं वगारू पाय खोडून बी मरू लागलं तर म्हशीला काही बी करायला. कित्येक कुत्रे सडू सडू पाय खोडू खोडू मारायला, तो कोण दवाखान्यात आले? इथं दुःख आहे, पण दुःखाची सोय आहे. सोय आता एखादा माणूस जर आजारी पडले, किती सोयरे भेटा येते त्याला. आलेलं सोयरे काय दुखालंय, कसा काय नाही विचारपूस करते. कोणी जवळचे असले तर कोणी वारं घालते, कोणी पाय दाबते, कोणी. आता तुम्ही बघा, खटल्यातलं माणूस जर दुखण्यात पडलं का नाही, गपचूप पडत नाही, मग तो पडल्या पडल्या नकरे करते. पाय दाबा, हात दाबा, पिंड्या दाबा, मांड्या दाबा, डोकं दाबा, सगळंच दाबा म्हणते, फक्त नरडच दाबा म्हणते नाही बघा. एका कडकून दाबायला लावते सगळं. असं विठाला 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 विठाला
तिसऱ्या चरणात सांगितलं नुसते जन्मच नाही तर त्या जन्मामध्ये भयानक तकलीफ दुःख आहे. तिसऱ्या चरणात चौथ्या चरणामध्ये एका पाऊलाची वाट कोणा सांगावा बोभाट. आज आपण फरशीच्या घरानं बसलेले, कोण्या जनावराच्या पोटामध्ये फरशी केली आणि लाईट लावल्या सांगा. 1 घंटा लाईट नसली तर माणसाला कासा विसवाले. कुठं बैलाला फॅन लावले तर पोट्यामध्ये कुठं वारे ह्याची सोय केली सांगा. रोडनं फिरलेली माणसं आहेत आपण, निपळीला बसलेली माणसं आहेत. आज पुढे जन्मा गेल्यानंतर कुठं रोड चांगले येतात, आपण सगळे खेड्यापाड्याचीच माणसं आहेत. कुठं कुठं का 2 शेतकऱ्यांना असा पांदीचा रस्ता काढून दिलेला असतो बघा. मग आता जिथं जास्त दगड आहे तिथं असं दोन्हीकडून पवली घालतात असे, आणि दगड नसतील तिथं अशा कुपाट्या लावायची पद्धत आहे. मग ते दोन्हीकडले शेतकरी जर नादाला आले आणि कुलुलीला जर आले, 2 एकर रान तिकडे पडक पडलं तर तिथं उत्पन्न घेणार नाही, दोघे ती पांदन दाबणार. काय त्याचा बाप जाद्याचा वहिवट असते की काय नाही बस. दोघे सारासारी करतात आणि झाडाखाली बसून गप्पा करतात. नकाशातली पांदन एकाएकी मोडता येत नाही, वर्षा दाबी जाऊ थोडी थोडी म्हणते बस. मग डोकाच्या सारण्यामध्ये रस्ताच राहते, फक्त एका पाऊलाची वाट. रस्ता राहते एका पावलाचा. मग चिखल जास्त झाला आणि पाऊस जास्त आला की गुराखी तसल्या पाणीनं ढोलं घालणार आणि आपण पटांगणानं चालणार बस. महाराज म्हणले चालण्यात काय मजा आहे, गुडघ्याला लागणं हेडगाळ पडणं, पण कोणा सांगावा बोबाट. घरानं कुणाकडे करावं, रस्ता बदला हो, आम्हाला लई तकलीफ आहे असं कुणाला म्हणावं. आज तुम्ही तहसीलच्या पुढे जाऊन उपोषण करताल डांबरीकरण पाहिजे म्हणून, आंदोलन करताल, मोर्चा सरकारला मागण्यासाठी तुम्ही झुंबडचे झुंबड मारताल, पण ह्या बिचाऱ्यानं कुणाकडे जावं सांगा. नुसते जन्मच नाहीत, बाकीच्या जन्मात गेल्यानंतर हल्लच सांगितली महाराजांना, हल्लच असं चौथ्या चरणात सांगितलं. 5व्या चरणात सांगितलं जुंपी जशी घाना नाही मारी त्याशी करुणा. धंदा बेफाम करावा लागेल पण मार बी आतोनात खावं लागेल बस. बैल चलना गेल्यास किती आपण मारतो त्याला, म्हैस दूध देईना गेली फिरून लाकूड घालतात. पंचनामा झालाय कधी? कधी तर कुठं दुनियात घडलं का म्हशीला मारल्याबद्दल त्याला कष्कडी निघाली, त्या माणसाला मार खाऊन गपचूप असावं. माणसाच्या जन्मामध्ये थोडी धक्काबुक्की झाली की ताबडतोब पोलीस केस होते. सौताची बायको सुद्धा नवऱ्याला मारायला कायद्यानं परवानगी नाही. मला नवरा सतत मारते म्हणून जर ठाण्यात गेली तर नवरा सुद्धा जेलमध्ये जातो. पण जाऊ दे, ती पुढली गोष्ट झाली. पण आपल्या देखत एखाद्या जर बायकोला मारू लागलं तर 4 तर माणसं जाऊन सोडतात की नाही. भल्या माणसं चुकलं म्हणजे मारतात का, सांगावं शिकवावं. पटत नसलं तर ज्येष्ठ्याचं लेकरू ज्येष्ठ्याच्या घरी नेऊन सोडावं. सोड अजिबात हाणायचं नाही म्हणते बस. इथं काही ना काही सोडावा सोडी आहेच. आज देखत जर तुम्ही म्हशीला मारू लागलं तर सोडी ते. एका शेतकऱ्यानं गाडीत माल भरलं आणि आडतीला घेऊन निघाले, दोन्ही हातानं काठीनं माराले. ते चढाचा रस्ता, बैलाला चढना, तोंडातून फेस गाळाले, ते माराच नाही. तिकडून एक वाट सर्व आलं, त्यांना हात जोडावं लागतं. ठेव का गोर कच्चा आहे, मारू नका, वज कमी करा, दमानं जाऊ दे असं म्हणून ते चाबूक अगत काठी घीस काटून घ्यावं लागते. पण तसं करते का ते? आलेले वाट सोड त्या गाडीवानाला म्हणते काल परवा आणलेलं गोर हेच आहे का? हो. एवढे पैसे देऊन कुचरच आहे का म्हणते, ती बी शेपट मोडायला चालू करते. कोणा सांगावा बोबाट. निस्ते जन्मच नाहीत तर त्या जन्मातल्या अडचणी सांगितल्या महाराजांना शेवटच्या चरणात पुन्हा शेरा महाराजांना. म्हणून तुका म्हणे हित पाहे जोवरी हे हाती आहे. म्हणून जोपर्यंत हे जन्म तुमचा हिंडता फिरता आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या जन्माचं काही हिताचे काम करा, काही आलेल्या जन्माचं चीज करा, आलेल्या जन्माचं काही सार्थक करा, आलेल्या जन्माचं काही चांगलं करून घ्यावं. उठावं, धंदा करावं, खावं, झोपावं, मारावं, झालं की एवढंच. जन्मच गेला आपला. उठणं, कोणता तर धंदा करणं, लचचं खाणं, झोपणं, असा जर जन्म तुम्ही उधळला भल्या माणसं, उठायचं, धंदा करायचा, खायचं, झोपायचं, मरायचं, तर होशी फजिती वर पडा. लक्षे 84चा वेळा विठाला.